तर आपला कृष्णा झाल्याच्या नंतर जो आपल्या घरी नवीन पाहुणा आलता तो पाहुणा हळूहळू लयच चिकना झालाय र. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर नवीन गायची सगळ्यात आधी खरवस आम्ही खाल्ली आणि मग वानवळ्यामध्ये बहिणीच्या घरी नेली आणि बहिणीच्या घरी गेल्यानंतर भाचे बोननी बेताडावरती केलेली ही कला निदर्शनात आली. तर अश्मयुगात माणसाने एखादी मोठी शिकार केली की ती त्यांना मोठी अचिव्हमेंट वाटायची म्हणून ती त्याचं गुपित चित्र काढायची. पण आमच्या भाच्याला बहिणीने उन्हातल्याने मारलं आणि त्याने त्याच बेताडावरती चित्र काढलं आणि ते कसं तर ते असं. मग तुमच्या पण घरी असं कलाकार आहे का की ज्यांनी घराच्या भिंतीलाच डायरेक्ट ड्रॉइंग बुक बनवलंय र? मग तुमच्या पण घरी असलं कलाकार असते तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आम्ही पटक्यास घरी जातो आणि तुम्हाला आपला बलराम दाखवितो. तर आपल्या आप्याच्या घरी जेव्हा हा नवीन पाहुणा आला तेव्हा आपण ह्याचं नाव बलराम ठेवलं. पण या बलरामचं रूपांतर हळूहळू आपल्या कृष्णासारखंच झालंय र. आपला कृष्णा जेव्हा ह्याच्या वयाचा होता तेव्हा बघा सेम ह्याच्यासारखाच दिसत होता. पण कृष्णा नाव आहे म्हणल्या उघडी बारक्यापणापासूनच नटखटन चालाक होती. पळायला न उड्या मारायला शेटला बारक्यापणापासूनच आवडत र. आणि त्याच्याच सारखा आपला बलराम गाड्याला पण पळायला आवडत. मग दोघांचा एक सोबत ब्लॉग बनवायचा का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.